नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 213 आणि भाग 214. श्री निसर्गदत्त महाराजांना एकाने असा प्रश्न विचारला की गोंधळातून सुव्यवस्था निर्माण करणारी शक्ती कोणती? गोंधळातून सुव्यवस्था निर्माण करणारी शक्ती कोणती? असणेपणाहून जगणे महत्वाचे आहे की जगण्याहून असणेपणा महत्वाचा आहे? जग जर जाणीवयुक्त असेल तर जगात असणारा कोण आहे? श्री महाराज यावर म्हणतात, तुमच्या प्रश्नातच याचे उत्तर आहे. असणे, जगणे, जाणीवयुक्त असणे याचा अर्थ नीट समजावून घ्या, म्हणजे प्रश्नावर प्रश्न विचारण्याची वर्तुळ प्रश्न भ्रमंती ही थांबेल. प्रथम हे लक्षात घ्या की सध्या तुम्ही जे आहात अशा स्वतःबद्दलचा तुम्ही कोणताच साधार असा प्रश्न विचारूच शकत नाही, कारण तुम्ही कोणाबद्दल प्रश्न विचारत आहात हेच तर तुम्हाला मुळात माहीत नाही. मी कोण आहे हे विचारण्यापेक्षा सध्या तुम्ही स्वतःला काय काय समजता हा प्रश्न स्वतःला विचारणारे इष्ट ठरेल. मी कोण आहे अशा स्वतःला विचारलेल्या प्रश्नात मी जाणलेला नसतो, म्हणूनच तर तो प्रश्न आपण विचारतो. त्यामुळे मी कोण आहे या शोधाची सुरुवात मी म्हणजे काय हे मी जाणत नाही अशी करणे जास्त इष्ट ठरेल. मी म्हणजे कोण या प्रश्नापेक्षा हे उघड आहे. अर्थात आपण कोण आहोत, काय आहोत हे आपलेच आपल्याला शोधून काढायचे आहे. श्री महाराज म्हणतात, तुम्ही जे नाही तेवढेच तुम्ही सांगू शकता. तुम्ही कोण हे सांगू शकत नाही. तुम्ही आपापल्या स्वप्नाप्रमाणे कल्पनेतून जग निर्माण करता. जसे स्वप्नावस्थेत आपण स्वतःपासून स्वप्न वेगळे करू शकत नाही, त्याप्रमाणे आपल्याला स्वतःपासून अगदी स्वतंत्र असे जग जागृत अवस्थेत सुद्धा असू शकत नाही. जागृत अवस्थेत अनुभवल्या गेलेल्या जगाला आपल्याहून स्वतंत्र व वेगळे अस्तित्व नाही. म्हणून तुम्ही स्वतंत्र आहात, पण तुमच्यासारखे जग स्वतंत्र नाही, कारण तुम्ही स्वप्नावस्थात जसे स्वप्न तुम्ही तुमच्याहून वेगळे करू शकत नाही, तसे जागृत अवस्थेत अनुभवलेले जग तुमच्याहून स्वतंत्र व वेगळे असू शकत नाही, कारण ते पण तुमच्यातून वेगळे करता येत नाही. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही स्वतंत्र आहात, जग नव्हे. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही स्वतंत्र आहात, जग नव्हे. म्हणून तुम्हीच निर्माण केलेल्या जगाला भिवू नका. त्यात सुख शोधणे बंद करा, म्हणजे दुःखाचा प्रश्नच येणार नाही. जाग्रत अशा स्वप्नात तुमच्या सध्याच्या जाग्रत अशा स्वप्नात सत्य शोधणे थांबवा, मग आपोआपच तुम्ही जागृत व्हाल. का व कसे हे सर्व जाणण्याची मुळीच गरज नाही. मौन असा, शांत दक्ष असा, पण स्वतःबद्दलच्या सत्याचा असा शोध लागला तरच असे शांत आणि मस्त आणि स्वस्थ आणि निवांत राहता येते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, तुम्ही मला प्रश्न विचारता, तो प्रश्न ऐकता क्षणीच माझ्याजवळ त्याचे उत्तर तयार असते. मला उत्तराबद्दल काहीच शंका नसते. उत्तर कुठून आले, त्याचा उगम काय हे कळल्यावर शुद्ध उगमात शुद्ध पाणीच आहे याबद्दल शंका राहत नाही. मी स्वतःला माझ्या नावाने किंवा रंगरूप आकाराने ओळखत नाही. मी स्वतःला माझ्या नावाने किंवा रंगरूप आकाराने ओळखत नाही.
आणि त्यामुळे मी तुम्हालाही रंगरूप आकार, तुमचे नावगाव अशा ओळखीने मुळीच ओळखत नाही. म्हणूनच मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. खऱ्या गुरुजवळ त्याची स्वतःची मते, कल्पना, आग्रह असे अजिबात नसते. त्याला आपण फार महत्वाचे लोकांना सांगतो बरे का, असे स्वतःविषयीचे काही कौतुक पण नसते. श्री सद्गुरू हे गोष्टी जशा आहेत तशाच ते इतरांना दाखवतात. त्यात स्वतःचे काहीच लोटत नाही, त्यात काही मिसळत नाही. सद्गुरू लोकांना ते लोक स्वतःला जसे समजतात तसेच सद्गुरू स्वतःला समजत राहतील किंवा असतील तर अशा सद्गुरूंचा उपयोग नाही. पण आपल्यासारखेच ते इतरांना पण पारमार्थिक जर समजत असतील तर सर्वसामान्य माणसाला ते हितावह असते. त्यांनी काय करावे असे सद्गुरूंना विचारले तर ते म्हणतील, काही करू नका, फक्त शांत दक्ष असा. तुमच्यात जे काही घडत आहे ते नैसर्गिकरित्या होत आहे याकडे लक्ष ठेवा आणि शांत बसा. भाग 214. एकाने श्री महाराजांना प्रश्न विचारला, मी विश्वव्यापक कसा होऊ शकेल? श्री महाराज म्हणाले, तुम्ही विश्वव्यापीच आहात. तुम्ही विश्वव्यापीच आहात. जे आपण अगोदरच आहोत ते आणखी परत होण्याची अजिबात जरुरी नाही. तसे होता पण येणार नाही, होऊ शकणार नाही. आपण कोणी विशिष्ट व्यक्ती अशी कल्पना करणे बंद करा. जे येते आणि जाते त्याला खरे असणे नसते. तुम्ही जाणता की जग आहे, पण जग तुम्हाला जाणते काय? तुम्ही जाणता म्हणून म्हणता देह माझा आहे, पण देह तुम्हाला माझा म्हणतो काय? तो तुम्हाला जाणतो काय? सर्व जाणणे, सर्व असणे, सारा आनंद म्हणून तर तुमच्या असणेपणापासूनच वाहतो आहे. तुम्ही अगोदरपणाने असणारा शाश्वत उगम आहात. तुम्ही अगोदरपणाने असणारा शाश्वत उगम आहात हे ओळखा. सर्वच तुम्ही आहात हे स्वीकारा आणि मनापासूनची स्वीकृती हेच खरे प्रेम. अशी मनापासूनची स्वीकृती हेच खरे प्रेम. प्रश्नकर्ता म्हणतो, आपले म्हणणे फार सुंदर वाटते, पण त्याला जीवन पद्धतीत कसे बरे आणावे? श्री महाराज म्हणतात, कधीही घर न सोडलेले असे तुम्ही मला घराकडे जाण्याची वाट विचारत आहात. चुकीच्या कल्पना करणे सोडून द्या व योग्य कल्पना पण जमा करण्याचे सोडून द्या. थोडक्यात कोणत्याही कल्पना करण्याचे सोडून द्या. समजण्याचा पण प्रयत्न करू नका. गैरसमज नसला की पुरे. तुमच्या अशा या गैरसमजामुळेच तुम्ही सुखदुःख, ताणतणाव यात अडकले आहात. कोणतीही गोष्ट जी मुळापासून असते तिला काहीच कारण नसते. कारण असले की ती मुळातली गोष्ट राहत नाही, तर कारणच मग मुळातले होते. एकदा तुमचे अगोदरचे पण तुमच्या मनापासून लक्षात आले तर ते मग विसरायचा प्रश्नच नाही. एकदा तुम्ही 2+2 जाणले की तुम्ही 2+2 3 असं कधीच म्हणणार नाही. अज्ञानाला आरंभ आहे पण अंत मात्र असू शकतो. असे म्हणतात, चौकशी होत नाही म्हणून अज्ञान ज्ञानाचे पांघरून घेऊन लपलेले असते. चौकशी करा. चौकशी करणारा हातात कंदील घेऊन येताच अज्ञान आणि अज्ञानी कुठे जातात कोण जाणे. तुम्ही अज्ञानी नाही तर अज्ञान आहात. अज्ञान स्वप्नासारखे विरून जाताच अज्ञानी पण अर्थात विरून जाणारच. तुम्ही कचऱ्याच्या ढिगावर स्वच्छ जागा शोधण्याचा प्रयत्न करता. जसे जग प्रचंड विरोधाभासांनी भरले आहे, त्यात तुम्ही ऐक्य आणि शांती इत्यादी शोधता.
ती तिथे सापडणारच नाही. कारण कल्पनांनी स्वप्नासारखे रचलेल्या आपापल्या जगात काही ते सापडतच नाही. फक्त गोंधळाची अपत्येच तुम्हाला तेथे सापडतील. फक्त इतकेच लक्ष द्या की देह उपजतो. त्याच्या उपजण्यासोबत 3-4 वर्षे छान जातात. नंतर ऐकण्यात आलेले, सांगण्यात आलेले केवळ मानसिक जग अस्तित्वात येते. 3-4 वर्षे जणू ही ईश्वरसृष्टीतील आहेत आणि उरलेली सर्व वर्षे मात्र जीवसृष्टीतील राहतील. देहबुद्धी जी 3-4 वर्षांनी जास्त बळावते, ती जर बळावलेली देहबुद्धीच नाही, तर भंडावणारे काल्पनिक जग पण नाही. प्रथम हे शोधा की देहबुद्धी म्हणजे आपण म्हणजेच देह हे ज्ञान असो की अज्ञान असो, ते जाणणे कशामुळे शक्य होत आहे, त्याचीच चौकशी करा. त्याचाच शोध योग्य प्रकारे घेताच हे लक्षात येते की देहबुद्धी आहे की देहबुद्धी नाही, हे प्रकाशित करणारे प्रकाशत्व म्हणजेच आपले आपण आहो. आपले अगोदरचे असणेपणच आहे, जे नेहमीच अगोदरपणाने या सर्वांच्या आधी कोऱ्या कागदासारखे, कोऱ्या पडद्यासारखे, निळ्या निसंग आभाळासारखे, घडी न केलेल्या वळ्या नसलेल्या कपडासारखे किंवा कपाळावर आठ्या नसलेल्या स्वच्छ कोऱ्या कपाळासारखे नेहमी हजरच असते. याचीच अगोदर चौकशी करा. जगाबद्दलचा समज हा नंतर आपोआप येईल.